राज्यातील महायुतीच्या आमदारांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट, विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीमुळे नाराज काँग्रेसचा मोठा निर्णय, बीएमसी निवडणूक स्वतंत्र लढण्याची भाई जगतापांची घोषणा, तर शिवसेना उभाटाचाही पलटवार। माझ्यावर टीका करण्यासाठी राणा दाम्पत्याला देवाभाऊंकडून प्रोग्राम, नवरा युवा स्वाभिमानमध्ये तर बायको भाजपात, हा कसला स्वाभिमान म्हणत कडूंचा राणांवरती पलटवार। राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल, पूरग्रस्तांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार, तर आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती। शिरूर तालुक्याच्या जांबूतमध्ये 70 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, वनमंत्री घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, संतप्त ग्रामस्थांचा सरकारला इशारा। दिवाळी पाडव्यानिमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट, सकाळपासून दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या गुळाला प्रति क्विंटल 4,200 ते 4,500 रुपयांचा दर, उत्पादन खर्चही सुटणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पाडव्याच्या मुहूर्त सौद्यात हळदीला 17,800 रुपयांचा उच्चांकी दर, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडले सौदे। फरार आरोपी मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणलं जाणार, भारतातील प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची परवानगी, आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती। पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मवियामध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते। अशातच आता काँग्रेसनं पालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय। काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली। वरिष्ठांनी इच्छेचा मान राखावा अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली। राणा दाम्पत्य भाजपची गुलामी करतात, माझ्यावर टीका करण्यासाठी राणा दाम्पत्यांना देवाभाऊंनी कार्यक्रम दिला असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केला। नवरा युवा स्वाभिमानीमध्ये आणि बायको भाजपमध्ये, हा कसला अभिमान अशी टीका देखील बच्चू कडूंनी केली। दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विद्युत रोषणाईसह फुलांची आरासही केली, तर गणपती बाप्पाला सोन्याचे अलंकार देखील परिधान केलेत। यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। लक्ष्मीपूजनाला लक्ष दिवे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने नाशिक शहर उजळून गेले। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। नाशिकमधील या प्रकाश पर्वाची दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहे। दिवाळी निमित्त मालेगावात पाडव्यानिमित्त मैफिल रंगली आहे। पहाटेच्या गारव्यामध्ये भीमसेन जोशी यांचे नातू युवा गायक विराज जोशी यांच्या शास्त्रीय भावमधुर गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले। शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये अनोख्या पद्धतीने बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली। बैल आणि गायींना सजवून पेंड्यांची होळी पेटून त्या आगीवरून जनावरांना ओलांडले जाते। ही अनोखी परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये जपली जाते। दिवाळी पाडव्यापासून व्यापारी आणि उद्योजकांच्या नववर्षाला सुरुवात होतीये, त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जळगावातही व्यापाऱ्यांनी व्यवसायाचं तसंच यंत्रांचं पूजन करत नववर्षाला सुरुवात केली। लक्ष्मीपूजनानिमित्त समस्त उत्पाद समाजाच्या रुक्मिणी उपासना मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आलं। उपासना मंदिरातील रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचं पूजन करण्यात आलंय। पारंपरिक पद्धतीने सामूहिक मंत्र आणि श्लोकांचं पठण करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये हजारो जवान हे कुटुंबियांपासून दूर राहत आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15,000पेक्षा जास्त जवानांनी बेस कॅम्पवरच दिवाळी साजरी केली। धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाच्या दिवाळीवर पुराच्या जखमा ताज्या आहेत।
सगळीकडे दिवाळीमध्ये झगमगाट असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार आहे. पुरामध्ये सगळा संसार वाहून गेल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गेली आहे. धाराशिवमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारती यांच्या वतीने हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. प्रत्यक्ष जाऊन स्थानिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. साठे चौक परिसरातील पारधी पिढी आणि फकीरानगर येथे मिठाईसह फराळ वाटप करण्यात आला. यंदा भारतात दिवाळीच्या काळामध्ये विक्रमी 6.5 लाख कोटी रुपयांची विक्री झाल्याचं व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेने सांगितलंय. त्यापैकी 5.40 लाख कोटी रुपये वस्तूंच्या विक्रीतून आणि 65,000 कोटी रुपये सेवांमधून आले आहेत. जीएसटीच्या दरात कपात झाल्यानं विक्रीमध्ये वाढ झाली. धनत्रयोदशी ते दिवाळी या काळामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआयनं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार या काळामध्ये यूपीआय व्यवहारांची वाढ इतर सगळ्या पेमेंट पद्धतीपेक्षा वेगाने झाली आहे. लोक खरेदीसाठी यूपीआयचा जास्त वापर करत असल्याचं दिसून आलंय. परंपरेनुसार दिवाळीनिमित्त व्यवहारासाठी नवीन नोंदवही घेण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेची जपणूक करत अंबादास दानवेंनी लक्ष्मीपूजनासाठी नवीन नोंदवही खरेदी केली. कोल्हापुरात कसबा बावडामध्ये भारतवीर तरुण मंडळाच्या वतीनं म्हैस सजावट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये गाडीच्या मागे म्हशीला पळवण्यात येतं. या स्पर्धेमध्ये आमदार सतेज पाटील देखील सहभागी झाले. त्यांनी थेट यामाहा गाडीवरून एंट्री केली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू झालाय. जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत मृतदेह उसाच्या फडातून हलवणार नाही अशी आक्रमक भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारीकरणाचा वाद आणखी चिघळलाय. रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा 20 मीटर अधिक जागा सरकार खाली करून घेत असल्याने हा संघर्ष निर्माण झालाय. विस्तारीकरणाच्या नावाखाली सुरू केलेल्या कारवाईला विरोध करण्यात येतोय. उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरामध्ये ऐन दिवाळीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या भागात आणि उल्हासनगरच्या अनेक परिसरात पाणी टंचाई आहे. पाणी येत नसल्याने महिलांनी घरासमोर काळ्या रांगोळ्या काढत निषेध व्यक्त केला. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली. सरकारच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांनी नारेबाजी केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गूळ बाजारात दाखल झालाय. कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचा सौदा करण्यात आलाय. गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफांच्या हस्ते सौद्याला सुरुवात झाली. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये गुळाला प्रति क्विंटल 4,200 ते 4,500 रुपयांचा दर मिळालाय. मात्र उत्पादन खर्चही सुटणार नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये विभूतवाडीमध्ये संत बाळूमामा यांच्या यात्रेनिमित्त अनोखा सोहळा रंगला. या सोहळ्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवत आनंद लुटलाय. ग्रामस्थांकडून पडळकरांचा सत्कारही करण्यात आला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडलं. विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची पूजा करण्याची प्रथा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे. मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचं आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झालं. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या बळीराजाच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली. 4 लाख बाधित शेतकऱ्यांची नावं शासनाकडे अपलोड झाली आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 500 कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांनी धुडगूस घातलाय. पंचवटीतील अवधूतवाडी भागामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली. मद्यपान करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी टवाळखोरांची धरपकड सुरू केली आहे. अकोल्यातील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 पुरुषांसह एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर एक पुरुष गंभीर जखमी झाला. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत अपघात झालाय. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे कोल्हा घाबरून गावाबाहेर पळत आला आणि महामार्गावर आल्यावर वाहनाच्या धडकेत तो जखमी झाला. वन विभागाने रेस्क्यू करून कोल्ह्याला ताब्यात घेतले.
नवी मुंबईमधील कोपर खैरनेमध्ये फटाके फोडताना नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातो. हुल्लडबाज तरुणांनी भर रस्त्यात रॉकेट आडवा ठेवून फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे नागपुरात आगीच्या तब्बल 15 घटना घडल्या आहेत. बेसा परिसरातील दुकानांना आग लागली तर काही ठिकाणी फटाक्यांमुळे झाडांनाही आग लागली आहे. या आगीच्या घटनांमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. शिर्डीत साईबाबांच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या साडीच्या दुकानात भीषण आग लागली होती. फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागल्याची माहिती समोर येते. या भीषण आगीमध्ये दुकान मालकांचं लाखोंचं नुकसान झालंय. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगीमध्ये लाखोंचं फर्निचर जळालं. नालासोपाराच्या अंबावाडीत बांधकामासाठी ठेवलेल्या सामानाला आग लागली आहे. आगीमध्ये सगळं सामान जळून खाक झालंय. स्फोटक फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरामध्ये साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांसह गोदामालाही भीषण आग लागली. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे स्पेशल कॅम्पेन 5.0 तसंच स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमांतर्गत विविध स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वततेसाठीचे कार्यक्रम राबवले जातात. भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला अनुसरून कोकण रेल्वेने पर्यावरणपूरक व लोकसहभागी उपक्रमांना गती दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश वर्ष 2047 पर्यंत जगातील अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उदयास येईल, असं विधान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केलं. नागपूर पालिका निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये घोळ होणार नाही यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे. मुदतीच्या आत प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून 164.52 कोटी लाख रुपये उकळल्याचं समोर आलंय. यातून 12,000 पुरुष आहेत तर 77,000 अपात्र महिला असल्याची माहिती समोर येते. मॉन्सूनने मुंबईतून एक्झिट घेतल्यानंतर शहर आणि उपनगरांमध्ये ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढली आहे. या उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सध्या बेस्टच्या वातानुकूलित बसेसमध्ये प्रवास करण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे बेस्टच्या AC बसेस प्रवासी सेवेमध्ये सुपरहिट ठरल्या आहेत. ऑक्टोबरच्या 20 दिवसांमध्ये तब्बल 2.28 कोटी मुंबईकरांनी AC बसमधून प्रवास केला आणि त्यातून बेस्ट बसेसला 25 कोटींचा महसूल प्राप्त झाला. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने CSR निधीच्या वापराबाबतचे सुधारित धोरण जाहीर केले. त्यात कंपन्यांकडून अर्थसहाय्याचा प्रस्ताव आल्यास मंजुरी कशी द्यावी, त्यासाठी कोण जबाबदार राहील या गोष्टींबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. त्यामुळे खासगी कंपन्यांकडील CSR निधीचा वापराचा मार्ग मोकळा झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. याबाबत शासन निर्णय नियोजन विभागाने काढला. आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुंबई महापालिका वांद्रा येथे आणखी एक नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार आहे. हे नवीन महाविद्यालय भाभा रुग्णालय प्रशासनाच्या अखत्यारीत असणार आहे. देशभरात पोस्ट तिकिटांचा बनावट धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये केलेल्या कारवाईमध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोट्यावधींची बनावट तिकिटे जप्त करण्यात आली. बनावट तिकिटे छापून अर्ध्या किमतीमध्ये विकली असून आरोपींनी बनावट तिकिटांच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती उघड झाली आहे. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होणार आहे.
स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024 ने नुकताच एक अहवाल जाहीर केलाय. या अहवालानुसार स्टेट्स ऑफ ग्लोबल एअर 2024 ने नुकताच अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार जगामध्ये प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव पुढे आलंय. 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे झालाय. विशेष म्हणजे ही संख्या तंबाखू खाण्याने होणाऱ्या मृत्यूपेक्षा जास्त आहे. तंबाखूमुळे 75 लाख लोकांचा मृत्यू झालाय. भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवर घसरली. हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर झालंय. तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई 4थ्या क्रमांकावर. आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सणाच्या आनंदावर विरजण पडला. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी अनेक नागरिक हे बाहेर पडले होते. पण अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. तर शहापूरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. शेणवे, वेहलोली, डोलखांब या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. इंदोर जवळील गौतमपुरा येथे पारंपरिक हिंगोट युद्ध खेळण्यात आलंय. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांवर जळत्या देशी बनावटीचे रॉकेट फेकून हिंगोट परंपरेचा उत्सव साजरा करतात. शिमल्यातील धामीमध्ये दगड मेळावा भरवण्यात आला होता. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर दगडफेक करण्याची परंपरा